डेकोरेशनच्या मागं लागायचं का गौरी गणपतीच्या सणाला जे आपल्याला चकली चिवडा करंजे लागतात ना त्याच्या मागं लागायचं. आपल्या बायकांची ना तारंबळ भरपूर अशी उडते. पण असू दे, मार्केटमध्ये ना प्रत्येक गोष्ट ना प्रीमिक्स निघाले. गुलाबजामुन म्हणजे किती तर गोष्टी अशा प्रीमिक्स निघाले. त्यातली आपण चकली ना प्रीमिक्स पिठापासून ना चकली तयार करणार आहोत. खूप सुंदर चवीला झाली बघा. मला वाटलं नव्हतं की मला वाटलं जरा गेम फसल काहीतरी होईल म्हणजे बिघड होईल. अजिबात नाही. खूप सुंदर अशी खुसखुशीत आणि म्हणजे कुठलंही साहित्य यामध्ये घालायला लागत नाही. सगळं आहे ते त्या पाकिटावर लिहिलं जातं. हा मसाल्याची काही मला ॲड वगैरे आली नाही. पण आता गौरी गणपती जवळ आले आहेत. प्रत्येक बायकांची काही तर चाळण उडते. मला पहिला माहीत नव्हतं की ह्या चाळून घेतलं पाहिजे. पण तसं नाही. नंतर बघितलं की ह्यामध्ये तीळ जिरं ते सुद्धा घातलं होतं. वरून सुद्धा घालायची काही गरज नाही. पीठ आहे ते डायरेक्ट ना आपण ना परतीमध्ये घ्यायचं. त्यामुळे जरा तीळ मला कमी वाटलं त्यामध्ये तीळ ॲड केलं. थोडंसं ना 2-3 चमचे तेल आहे ते कडकडीत गरम करून ह्यामध्ये ॲड करायचं. पहिल्यांदा उलटण्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हातानं सगळं गाठी आहे ते फोडून घ्यायच्या. अशी मूड तयार झाली की समजायचं आपलं पीठ रेडी झालं आहे. तर ह्या पाकिटाच्या मागं लिहिलं आहे तशाच पद्धतीने मी इथं पीठ मळून घेतलं आहे. थोडंसं पाणी आहे ते कोमट करून घ्यायचं. कोमट पाण्यामध्ये थोडं पाणी ॲड करून हे मळून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर ना जास्त करायचा नाही. लागेल तसं पाण्याचा वापर करायचा. पातळ किंवा घट झालं तर नंतर पीठ आपल्याकडं नाही किंवा आपण दळून आणलं नाही भाजणीचे टेन्शन किंवा कुठलीही पूर्व तयार करायची गरज नाही. दुकानामध्ये पळत जाऊन हे पाकिट आणायचं, मळायचं आणि चकली करायची. अजिबात तुटणार नाही किंवा काही सुद्धा होणार नाही. चांगल्या तळल्या सुद्धा जातात झटपट बरं का. आपण रेग्युलर पीठ चकल्या तयार करतो त्याच्यापेक्षा फास्ट हे तळलं जातं. एक 15 ते 20 मिनटं आपण थोडंसं ठेवणार आहोत आणि नंतर आहे ते थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आणि अशा पद्धतीनं गोळं करून घ्यायचं. म्हणजे छान असे घट जर मळलं काय होतं काटे तयार येतात. म्हणजे चकलीला चांगले काटे येतात आणि काटेरी चकली ना खूप सुंदर दिसते सुद्धा आणि लागते सुद्धा छान. चव तर काय सांगायची गरजच नाही. ह्या चकलीच्या पिठापासून चव छान येते. आणि विशेषतः तुम्ही कुठल्याही बाजारातून आणलं तरी चालतं. अशा पद्धतीने झटपट होतात. अगदी 1 तासामध्ये ही चकली तयार झाली. 15 मिनटं फक्त मुरण्यासाठी ठेवलं होतं. एवढाच वेळ. मळायला एक 5-10 मिनटं कारण की तेल आपण गरम करून ठेवतोच कोमट पाण्यामध्ये. त्यामुळं ना अगदी 1 तासाच्या आत झटपट घरगुती चवीची ही चकली तयार होते. विशेषतः ह्याच्या 3च कडा पाडा. म्हणजे कशा मोठ्या पण होत नाहीत लहान पण होत नाहीत. मीडियम साईजच्या अशा चकल्या करून घ्यायच्या. काटे तर बघू शकताय. आपण जेव्हा घरगुती पीठ करतो त्यामध्ये हमखास सांगतो तुम्हाला माझी तर चांगला अनुभव आहे. काहीतरी बिघाड होतोच. काहीतरी आपण जुगाड लावून हे चकल्या तयार करत असतो. आणि तेल आहे ते चांगलं मीडियम ते लो करूनच ह्या चकल्या तळून घ्यायच्या. हाय फ्लेमवर तळल्या गेल्या की वरून फक्त तळल्या जातात, आतून कच्च्या राहतात. आणि तळायला रेग्युलर आपण जे चकल्या करतो आपण दिवाळीच्या टायमाला त्याच्यापेक्षा झटपट ह्या चकल्या तळल्या जातात. म्हणजे गॅससुद्धा जात नाही आणि विशेषतः तुम्हाला सांगतो तेलसुद्धा ओढून घेत नाही या चकल्यापासून. तर तेल जसंच्या तसं होतं. आम्ही शेवटपर्यंत अर्धा किलो घेतलं होतं. अर्धा किलो पिठापासून ह्या चकल्या केल्यात. त्यामध्ये तुम्हाला एक 50 रुपये चकल्या तयार होतात. आणि अजिबात तेलसुद्धा नाही ह्यातलं आटलं नाही. जेवढं घातलं होतं तेवढंच ते थोडंसं शिल्लक म्हणजे इकडे तिकडेच गेलं असेल थोडंसं 2-3 चमचे. पण तेल मात्र बरोबर असं राहिलं आहे. तेल ओढून घेतलं नाही. चकलीनं कुरकुरीत अशी झाली आहे आणि झटपटी विशेषतः न भाजायचं कुठलंही माप बघायची गरज नाही. तुम्हीसुद्धा गौरी गणपतीत अशा पद्धतीची चकल्या तयार करून बघा. वेळसुद्धा आपला वाचतो आणि आपला भरपूर कामं असतात गौरी गणपतीत. काही डेकोरेशन करणे, गौरी गणपतीला गौरींना साड्या नेसवणे, बरेच कामे असतात. सांगायची काहीच गरज नाही. नैवेद्य असतो त्यांचा. नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. आणि हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर सोनाली किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.